नमस्कार मित्रांनो. आज आपण बघणार आहोत बँकिंग पोर्टल विषयी. ओके. तर बँकिंग पोर्टल घेतल्यानंतर तुम्हाला काय काय सर्व्हिसेस मिळणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. प्रथम आपल्याला बीबीसी गुड फीचर मनी डॉट कॉम वरती जायचं आहे. ओके. बीबीसी गुड फीचर मनी डॉट कॉम वरती गेल्यानंतर आपल्याला क्लिक करायचं आहे बँकिंग पोर्टल लॉगिन वरती. बँकिंग पोर्टल लॉगिन वरती गेल्यानंतर आपल्याला इथे युजर आयडी आणि पासवर्ड टाकून घ्यायचा आहे आणि साइन इनला क्लिक करायचं आहे. ओके. इथे थोडं एक मिनिट साइन ला क्लिक करायचं आहे. ओके. साइन इनला क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे एमपीआयन टाकून घ्यायचा आहे. आपला जो एमपीआयन असेल तो एमपीआयन टाकून घ्यायचा आहे. एमपीआयन टाकल्यानंतर तुमच्या समोर असं पेज ओपन झालेलं दिसेल. म्हणजे आपल्या समोर असं आपल्याला डॅशबोर्ड दिसणार आहे. ओके. इथे तुम्हाला मेन वॉलेट दिसणार आहे. मेन वॉलेटला बॅलन्स किती आहे, एपी वॉलेटला बॅलन्स किती आहे, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे दिसणार आहे. इथे तुम्हाला रिचार्जचा किती बिझनेस झाला आहे, डीएमटीचा किती बिझनेस झाला आहे, बीबीपीएसचा किती बिझनेस झाला, एईपीएसचा किती बिझनेस झाला, सीएमएसचा किती बिझनेस झाला, मायक्रो एटीएमचा किती बिझनेस झाला, फास्टॅगचा किती बिझनेस झाला, IRCTचा किती बिझनेस झाला हे तुम्हाला इथे सगळं दिसणार आहे. ओके. तुम्ही एक एक कॅटेगरी चूज करून सुद्धा तुम्ही बिझनेस चेक करू शकता. ओके. आता याच्यामध्ये तुम्हाला काय काय सर्व्हिसेस मिळणार बघा. आता मी गेट स्टार्टरला जातोय. ओके. इथून तुम्हाला सर्व्हिस सबस्क्राईब करून घ्यायचे असतात. तर याच्यामध्ये तुम्हाला मिळणार मोबाईलचं आणि डिश टीव्हीचं रिचार्ज करणे. ओके. त्याच्यानंतर बीबीपीएस इथे तुम्हाला बिल पेमेंट, सगळ्या प्रकारचे बिल पेमेंट करता येणार. डीएमटी म्हणजे मनी ट्रान्सफर करता येणार. फास्टॅग म्हणजे तुम्हाला फास्टॅगचे रिचार्ज करता येणार. एईपीएस म्हणजे आधार कार्डवरनं पैसे काढू शकता तुम्ही. क्रेडिट कार्डचं बिल पेमेंट करू शकता. LIC प्रीमियम भरू शकता. UTIचं पॅन कार्ड काढू शकता. एअरटेल सिमएस म्हणजे कॅश मॅनेजमेंट सर्व्हिसचा वापर करू शकता. NSDLचं पॅन कार्ड अप्लाय करू शकता. जर तुम्ही ICIचं आपलं मायक्रो एटीएम घेतलं तर तुम्ही ICIचं मायक्रो एटीएमद्वारे सुद्धा पैसे काढू शकता. इथे तुम्हाला विमा इन्शुरन्स काढता येणार आहे. जेबील इन्शुरन्स काढता येणार आहे. ओके. इथे तुम्ही आपली पॉस मशीन घेतलं, तुम्ही क्रेडिट कार्डने आणि डेबिट कार्डने सुद्धा पैसे काढू शकता. ओके. इथे बीबी चॅनल 1चा जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही बीबी चॅनल 2चा वापर करू शकता. ओके. फिनो डीएमटी मध्ये 3 लाखापर्यंत तुम्ही एका व्यक्तीचे विड्रॉल आपल्या मनी ट्रान्सफर करू शकता. ओके. एका व्यक्तीचे मनी ट्रान्सफर 3 लाखापर्यंत करू शकता फीएम डीएमटीचा वापर करून. आता बघा इथे सर्व्हिस आहे बँकिंग. एपीएस ला गेलात की तुम्हाला इथे असं पेज ओपन होईल. ज्यांच्या नावाने आयडी घेतलेला आहे त्यांचं लॉग इन केलं, इथे थंब घेऊन त्यांचं लॉग इन करावं लागतं. त्याच्यानंतर तुम्हाला इथे बॅलन्स इन्क्वायरी, मिनी स्टेटमेंट आणि कॅश विड्रॉ असे 3 ऑप्शन येतात. तर तुम्ही बॅलन्स इन्क्वायरी करू शकता, बँकेचे मिनी स्टेटमेंट काढू शकता आणि कॅश विड्रॉ करू शकता. ओके. त्याच्यानंतर इथं डीएमटी, इथून तुम्हाला मनी ट्रान्सफर करता येणार आहे. जसं फीएम नो डीएमटी सुविधावरती गेला तर तुम्ही इथून डायरेक्टली त्यांचं 3 लाखापर्यंत मनी ट्रान्सफर करू शकता. ओके. त्याच्यानंतर येतं मित्रांनो युटिलिटी रिचार्ज. इथून तुम्हाला मोबाईलचं आणि डिश टीव्हीचं रिचार्ज करता येणार आहे. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला इथे बीबीपीएस चॅनल 1 सर्व प्रकारची बिल पेमेंट पे करता येणार आहे. जसं की इथे कॅटेगरी चूज करतात, लोन, ब्रॉडबँड, एज्युकेशन, हाऊसिंग, हॉस्पिटल, म्युनिसिपल, क्लब, सबस्क्रिप्शन, डोनेशन, इन्शुरन्स, गॅस, DTS, NCMC रिचार्ज, फास्टॅग, केबल, रिकरिंग डिपॉझिट, इलेक्ट्रिसिटी, हॉस्पिटल, लँडलाईन, मोबाईल, प्रीपेड, एजंट कलेक्शन, रेंटल, LPG गॅस, ई चलन वगैरे सगळं. ओके. नॅशनल पेमेंट पेन्शन सिस्टम वगैरे सगळं तुम्ही इथून बिल भरू शकता. ओके. त्याच्यानंतर येतं मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला फास्टॅग. इथून तुम्हाला फास्टॅगचे रिचार्ज सुद्धा करता येणार आहे. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला इथून क्रेडिट कार्डचं बिल सुद्धा भरता येणार आहे. ओके. त्याच्यानंतर आपल्याला इथून LIC प्रीमियम सुद्धा पे करता येणार आहे. ओके. इथे जाऊन तुम्ही पॅन कार्ड सुद्धा काढू शकता, NSDLचं, UTIचं. ओके. इथे तुम्हाला इन्शुरन्स सुद्धा काढता येणार आहे. जेबील इन्शुरन्स मध्ये गेला की तुम्हाला सगळ्या प्रकारचे इन्शुरन्स काढता येतील. बघा प्रोसेस टू जीबील वरती गेला की तुम्हाला इथे सगळ्या प्रकारे इन्शुरन्स काढता येणार आहे. ओके. तर अशा सगळ्या प्रकारचे तुम्ही इन्शुरन्स इथे काढू शकता. ओके. त्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्ही क्विक लिंक मध्ये पण भरपूर सर्व्हिसेस आहे. जसं की आधार कार्ड, पॅन कार्ड लिंक स्टेटस, 10वीची मार्कशीट डाउनलोड करणे, ड्रायव्हिंग लायसन्स काढणे, पासपोर्ट सेवा काढणे, एम्प्लॉयमेंट कार्ड काढणे, NSDL पॅन कार्ड डाउनलोड, आधार कार्ड डाउनलोड, आभा कार्ड, TETचा फॉर्म भरणे. ओके. CTETचा फॉर्म भरणे, ई श्रम कार्ड काढणे, आयुष्यमान भारत काढणे, महाडीबीटीचे फॉर्म भरणे, डिजिटल सातबारा काढणे. ओके. फार्मर ID काढणे, शॉपिंग लायसन्स काढणे, उद्यम आधार, वोटर ID, फूड लायसन्स, बांधकाम कामगार योजना, आपले सरकारवरनं तुम्ही कामं करू शकता. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे कामं करू शकता. पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट, हे सगळ्या प्रकारची तुम्हाला कामं करता येणार आहे. तर आपण पुढे बघणार आहोत आता GST सुविधा केंद्र. GST सुविधा केंद्रामध्ये तुम्हाला मिळणार आहे लोनचं, GSTचे सगळे कामं तुम्हाला पुढील आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.